काय काय फॅसिलिटीज मिळते. वेलकम लेटरची रिसिप्ट आहे. आयकर विभागाच्या माध्यमातून आधार कार्ड पॅन कार्ड जर एकाच नावाचं असेल तरच इथं वेलकम लेटरची रिसिप्ट निघते. नाही तर आधार कार्डवरती दुसरं नाव आणि पॅन कार्डवरती दुसरं नाव जर असेल तर ते निघत नाही. कारण की आयकर विभागाच्या माध्यमातून म्हणजे गव्हर्नमेंटच्या अंडरटेकिंगमध्ये आपले सर्व डॉक्युमेंट्स असले पाहिजे. त्यानंतर लाईफ टाईम मेंबरशिपमध्ये इथं एकच 2100 रुपये भरायचे. त्यानंतर एखादा कोणता बिझनेसमॅन किंवा गव्हर्नमेंट सर्वंट जर आपल्याजवळ असेल तर आता एखाद्या आता समजा मी बिझनेसमॅन आहे, मी प्रत्येक वर्षी इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल भरते. इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल भरते वेळी मी जे 2100 रुपये भरलेले आहे त्या 2100 रुपयाच्या माध्यमातून 50% अमाऊंट माझी रिटर्न येते. आलं तुमच्या सर्वांच्या लक्षात? कोणती म्हणजे मी जे 2100 रुपये भरलेले आहे ते 2100 मधले 150 रुपये वापस येते. पण तो जो इन्कम टॅक्स भरत असेल तो व्यक्ती त्याच व्यक्तीला येते. त्यानंतर 2100 रुपये आपण इथं भरत आहे त्या 2100 रुपयामध्ये आपल्याला कुपन पण मिळते. त्या कुपनच्या माध्यमातून आपल्याला घरी लागणाऱ्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या उचलून जेडीजी ॲप आहे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायची. त्या जेडीजी ॲपच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या वस्तू इथून उचलून घ्यायच्या. जसं आता आपण इथं ड्रेस आहे, शूज आहे, बॅग आहे, मी दाखवते तुम्हाला. या सर्व ज्या वस्तू आहेत त्या 2100 रुपयातून आपण उचलून घ्यायच्या. आज जर मला तिथं जर साडी पसंत आलेली आहे, मी आज 1000 रुपयाची साडी जर तिथून घेत आहे तर 500 रुपये जोडून टाकायचे, ॲड करायचे आणि आपल्या एनजीओ मधले 2100 रुपये आहे, 2100 रुपयामधले 500 रुपये पुन्हा तिथे ॲड करायचे. राहिलेल्या याच्यात पुन्हा आणखीन वस्तू घ्यायची. जोपर्यंत आपले 2100 रुपये संपत नाही तोपर्यंत आपलं कुपन चालू राहते. मग आता आपण जॉईनिंग सांगायचं फ्री केलेली आहे की पैसे दिलेले? हो 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 फ्री झाली नकली ना आपल्याला. आता आपण जे 2100 रुपये दिलेले आहे त्या 2100 रुपयाच्या माध्यमातून जॉईनिंग फ्री झाली ना आपली. पैसे दिलेले आहेत त्या माध्यमातून आपल्या वस्तू आलेल्या आहेत म्हणजे जॉईनिंग फ्री झालेली आहे. त्यानंतर सोशल एम्पॉवरमेंट आहे. आता जर तुमच्या एनजीओ मध्ये आता एक संस्थेच्या माध्यमातून तुम्ही इथे काम करत आहे, काम करत आहे, चला एखाद्या महिलेला जर गरज आहे की बा इथं ते कापड विकत घेऊ शकत नाही किंवा आणखीन रील बंडल आहे जे काही त्याचं विकत घेऊ शकत नाही त्या एनजीओच्या माध्यमातून ते पण आपण इथं मदत करू शकतो म्हणजे सोशल एम्पॉवरमेंट करू शकतो. किंवा कोणती अंगणवाडी आहे, शाळा आहे, त्या शाळेमध्ये मुलांना खाऊ वाटप आहे, पाण्याचं बॉटल आहे, अशा पण ॲक्टिव्हिटीज आपण आपल्या एनजीओच्या माध्यमातून करू शकतो. त्यानंतर जीवनदान सुकन्या योजना, जर एखाद्याच्या घरी जर मुलगी असेल तर एनजीओच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यातील 2600 रुपये महिना मिळते. आपण 2100 रुपयाचं रजिस्ट्रेशन केलं त्यातून वस्तू पूर्ण रिटर्न आलेल्या आहे. पण जर कन्यादानची जर आयडी जर घेतलेली आहे तर 2600 रुपये महिना प्रत्येक महिन्याला त्या मुलीला मिळते. पण त्याचा वापर असा करावा लागतो की 2600